खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते सचिन अहिर यांचा आज भव्य नागरी सत्कार होणार। उपसभापती पद मिळाल्याने वरळीत भव्य सत्कार होणार। मनसेचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। एसआयआर संदर्भात भेट घेणार असल्याची माहिती। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। राज्यातील विविध महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर आणि निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता। वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 17वा दिवस। सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत बिघाड, सरकारच्या भूमिकेवर विरोधक आक्रमक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। आमदारांना एनडीए सोबत जाण्याबाबतची विचारणा, तर बहुसंख्य आमदार एनडीए सोबत जायला तयार असल्याची माहिती। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला पक्षातूनच आक्षेप। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून थेट वकिलांमार्फत नोटीस। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास कमीपणा काय? उद्धव ठाकरेंचा सवाल। एका मागोमाग एक पेपर फुटून विद्यार्थ्यांचं नुकसान होतोय, मात्र सरकारला काही पडलेलं नाही, ठाकरेंचा हल्लाबोल। वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दर्शवला। राहुल गांधींनीही आंदोलनस्थळी गेलं पाहिजे, ठाकरेंचा सल्ला। उद्धव ठाकरेंनी नागपुरातील संघस्थानी जाऊन नतमस्तक व्हावे, आमदार रवी राणांचा सल्ला। मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनेवरून गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशींचा लोकशाही मराठीने मुद्दा लावून धरताच मनसेही आक्रमक। गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशी नुसते बसून राज्याला बदनाम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना सरळ करा, मनसेच्या संदीप देशपांडेंची मागणी। 2.5 वर्षात वानखेडेंनी केलेलं एक काम दाखवा, एक काम दाखवलं तर मी बक्षीस देईल, आमदार रवी राणांचं बळवंत वानखेडेंना आवाहन। एसटी डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करणार। प्रत्येक एसटी डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। प्रभाग क्रमांक 13चे नगरसेवक विनोद लव्हाणेंचा धानोरकर गटाला पाठिंबा। पालिकेने बोगस आधार कार्ड घेऊन फेरीवाल्यांना क्यूआर कोड वाटप केलंय। भाजप आमदार संजय उपाध्याय यांचा पालिकेवर। बांधकाम कामगारांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणारं आर्थिक सहाय्य। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून शासन निर्णय जारी। नालासोपाऱ्यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रज्ञा पाटलांना नागरिकांचा घेराव। पूर परिस्थिती दरम्यान प्रज्ञा पाटील कुठेच दिसल्या नसल्याने गो बॅकच्या घोषणा। छत्रपती संभाजीनगरच्या रमाई घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा एमआयएम नेते समीर बिल्डर यांची मागणी। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण कोकिलाबेन रुग्णालयात दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पवन कल्याण यांची भेट घेत विचारपूस। शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस बियाण्यावरून आमदार बच्चू कडू आक्रमक। शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचा फोन। एसव्ही रोडवरील मेट्रोच्या कामामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे महापालिका आणि एमएमआरडीएला निर्देश। मी उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही, दुधाच्या प्रश्नावर जयंत पाटलांनी अधिवेशनात आरोप केलं होतं, त्यावर उत्तर देताना सुरेश धस यांचा इशारा। भायखळा विषारी कॅप्सूल प्रकरणाच्या तपासाला नवे वळण। आरोपीच्या मोबाईलमध्ये कथित देशविरोधी ईमेल आढळल्याची पोलीस सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण यांनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट। जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांची भेट। एफडीएची नागपुरातील 3 हॉटेल्सवर कारवाई। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका, हॉटेलचे परवाने तात्पुरते निलंबित। आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांना फोन। सोयाबीनचे पेरलेले बियाणे बोगस निघाल्याने यावर लक्ष घालण्याची मागणी। हिंगोलीत कांदा अनुदानात गैरव्यवहाराचा आरोप, दोषींवर कारवाई करण्याची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात जन आक्रोश मोर्चा। सिल्लोडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत सिल्लोडपर्यंत मोर्चा। पाटोदा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत 21 लाखांची रोबोटिक संगणक लॅब, माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्योपक्रम। कोळसा खाण वाटप प्रकरणी विजय दरडा, देवेंद्र दरडांना दिलासा, ईडीची तक्रार विशेष न्यायालयानं फेटाळली।
देशभरात मान्सूनचा वेग मंदावला. देशातील 372 जिल्ह्यांमध्ये मान्सूनची कमकुवत नोंद. 20 जुलैपर्यंत व्यापक पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाच्या अंदाजाने खळबळ. मोशी दुर्घटनेप्रकरणी कारवाई. अशोक कुमार, सियाराम शरण गुप्ता आणि विजय रामराव सपकाळांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मोशी दुर्घटनेप्रकरणी 9 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिरातील देणगी गैरव्यवहार प्रकरणी मंदिरातील कर्मचारी अटकेत. चेंबूर दुर्घटनेचा चौकशी समितीकडून अहवाल समोर. कंत्राटदारांना 5 लाख रुपयांचा दंड. वृक्षांच्या सुरक्षिततेबाबत एसओपी तयार करण्याची समितीची शिफारस. गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये रस्ते नसल्याने रुग्णाला खाटेची कावड करून नेण्याची वेळ. दुर्गम भागातील नागरिकांचे हाल कधी संपणार असा प्रश्न. सांगलीतील ईश्वरपूरमधील नगरसेवक सुनील मलगुंडेंवर अवैध बांधकाम प्रकरणी अपात्रतेची कारवाई. मिळकतीमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याने कारवाई. मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. 2 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. छत्रपती संभाजीनगरमध्ये अस्वच्छ तेल रिपॅकिंगचा भांडाफोड. अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. एफडीएने 2.93 कोटींचा साठा केला. गोकुळच्या दूध विक्रीत वाढ. गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे 40 दिवसात दूध विक्रीत सुमारे 1 ते 1.5 लाख लिटरची वाढ. आगरी कोळी समाज भवनासाठी भूमिपुत्रांची एकजूट. कल्याणजवळील मलंगड रोड नांदिवलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आगरी कोळी समाज बांधवात एकवटले. सातारा होळमध्ये बनावट दूध रॅकेटवर छापा. अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई. बनावट दुधासाठी वापरलेले साहित्य जप्त. ठाणे रेल्वे स्थानकावरील कॅन्टीनमध्ये एक्सपायरी थंडपेय विक्रीचा आरोप. एक्सपायर झालेलं पेय विक्रीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची खेळ सुरू असल्याचा गंभीर प्रकार. पुणे जिल्ह्यातील वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळण्याच्या शक्यता असल्याने खबरदारी म्हणून निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 2 पुस्तकांचं प्रकाशन. व्यवस्थापन कालचं आणि आजचं आणि समुद्र मंथन पुस्तकाचं वर्षा निवासस्थानी लोकार्पण. वाशिमच्या पोहरादेवीत बंजारा एकता संकल्प यात्रेचं जोरदार स्वागत. भारतातील सर्व बंजारा समाजाला एक कोड देण्यासाठीच्या मागणीसाठी यात्रा. जेजुरी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत तसेच जखमींवर मोफत उपचार करावे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जेजुरीतील अपघातग्रस्तांची भेट घेतली. जखमींच्या तब्येतीची बावनकुळेंकडून विचारपूस. कोल्हापुरातील शिरोळ बंधाऱ्याचे कायमस्वरूपी मजबूतीकरण करण्यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची माहिती. वर्ध्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला नगराध्यक्षाने कुलूप लावले. कायमस्वरूपी शिक्षकांची मागणी. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यात शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचं पाणी शेतकऱ्यांना न देण्याने आक्रमक भूमिका. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी आरपीआय आक्रमक. मनमाडमध्ये मोर्चा काढून निदर्शन. श्रीरामपूरमध्ये दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी. वाढत्या गुन्हेगारी घटनांविरोधात नागरिकांचा संताप. चंद्रपुरातील प्रसिद्ध रसराज कंपनीच्या ब्रेडला मुदत संपण्यापूर्वीच बुरशी लागल्याचा दावा. ग्राहकाने ब्रेडचे पाकिट उघडताच त्यावरील बुरशीचा व्हिडिओ चित्रित केला. बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर महिलेला नेण्यास स्ट्रेचर नसल्याने उचलून नेण्याची नातेवाईकांवर वेळ. तर व्हिडिओ जुना असल्याचा शल्यचिकित्सकांचा दावा. नाशिकच्या बांधकाम भवनाबाहेर ठेकेदारांचं आंदोलन. क्लब टेंडरिंग रद्द करावी यासाठी ठेकेदार आक्रमक. वर्ध्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह. अयोध्या श्रीराम मंदिर देणगीतील गैरव्यवहार प्रकरणाच्या विरोधात आंदोलन. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांचं अकोल्यात आंदोलन. प्रलंबित मानधन आणि आश्वासनांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना निवेदन. कल्याण न्यायालयातच वकिलांचा पोलिसांविरोधात एल्गार. शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या रिमांड सुनावणी दरम्यान पोलिसांनी वकिलांशी गैरवर्तन केल्याचा. पंढरपूरमधील सरकोली गावातील महिला दारू विक्रीच्या विरोधात आक्रमक. पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून दारू हद्दपार करण्याची मागणी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.